तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्यानंतर पुण्यामध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते समोरासमोर आले। पुण्यातील कालच्या गोंधळानंतर मुंबईतील काँग्रेसचे कार्यालय टिळक भवनाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। कोणतेही मोठे आंदोलन होऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे। अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवण्याची शक्यता। ब्लॅक बॉक्समधील डेटाचा अर्थ लावण्यासाठी परदेशात पाठवण्याचा विचार। 1-2 दिवसात होणार निर्णय। अजित पवारांच्या विमान अपघाताची रोहित पवार खासगी गुप्तचर संस्थांकडूनही चौकशी करणार। रोहित पवारांनी दिला माहितीला दुजोरा। भाजपचे अमित साटम म्हणाले, सरकारी संस्थांवर विश्वास ठेवा। पंचाहत्तर शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती। एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट। दोषींवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर होण्याची शक्यता। जिल्हा बँकांकडून सरकारनं मागवली कर्जदार शेतकऱ्यांची माहिती। जून 2025 पर्यंतच्या थकबाकीदारांची मागवली माहिती। अब्दुल सत्तारांच्या नागेश्वर मंदिर दर्शनावरून वाद। काही तरुणांनी मंदिरात शिंपडलं गोमूत्र। धक्कादायक प्रकाराचं भाजप आध्यात्मिक आघाडी प्रमुखांकडून समर्थन। सत्तारांनी हिंदू धर्म स्वीकारला का, तुषार भोसलेंचा सवाल। माणिकराव कोकाटेंवर मंत्रिपद किंवा लाभाचं पद स्वीकारण्यावरची मनाई सुप्रीम कोर्टातही कायम। एका आठवड्यानं पुन्हा होणार सुनावणी। सदनिका प्रकरणात कोकाटेंना झाली आहे 2 वर्षांची शिक्षा। दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या 4 जणांना अटक। मुंबई पोलिसांची राजस्थानात कारवाई। धाराशिवच्या उमरग्यामध्ये संस्थाचालक आणि सहकाऱ्यांच्या छळाला कंटाळून प्रभारी मुख्याध्यापक तानाजी जाधव यांची आत्महत्या। आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत केलं छळाचं वर्णन। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।